नमस्कार, जय भीम. मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. काल पौर्णिमा होती, सर्वीकडे होळीचा सण होता, त्यामुळे पेपर बंद होता. नेहमीप्रमाणे ज्यावेळेस होळीत मात्र ज्यावेळेस एकदम फिक्की होळी दिसत होती, रस्ते एकदम सुनसान होते, पण ज्या पद्धतीने तिथे आधी जो रंग खेळण्याचा जो हे होता, लोक खेळायचे, त्या पद्धतीने यावेळी दिसलं नाही. दुसऱ्या एका याच्यातनं आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथे शुभ्र पांढरे वस्त्र घालून 2000च्या जवळपास यंग पोरपोरी उपस्थित होते. बाबा वाणी यांच्या याच्यामध्ये BDSPच्या कार्यक्रमात आम्ही होतो. नंतर काल आम्ही लगेच गुरुदेव सेवा मंडळाचा एक कार्यक्रम होता, ते त्यांच्या धुलीवंदनाच्या कार्यक्रमात ते मोठमोठाले एक कुठेतरी व्याख्यान ठेवत असतात, तिथे पण मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसली. गर्दीचा ओघ हा दिवसेंदिवस कमी होत आहे. लोक कॉन्शियस व्हायला लागले. लोकांना रंगाचा थोडासा आता ॲलर्जी व्हायला लागली. लोकांना असं वाटते की हा रंगाने आपली स्किन खराब होते, त्यामुळे अनेक लोक टाळतात. हे आता कालांतराने आपल्याला हळूहळू कमी होताना दिसतं आहे. आधीच्यासारखं राहिलेलं नाही. आज बघूया देश विदेशातील खबरा. युनायटेड नेशननी आज गाझा इस्रायलला जे सातत्यानं त्याच्यावरती हे करते आहे, वार करते आहेत आणि हजारोच्या संख्येत लोक मेले, यंग पोरं मेले, लहान मुलं मेलीत. तर या सर्वांसाठी पीस ट्रीटी म्हणून त्यांनी तयार केलेली आहे. जपान, चायना हे सर्व देश यांनी त्याच्यावरती स्वाक्षऱ्या केल्या आणि ताबडतोब सीजफायरचे त्यांनी आदेश दिलेले आहेत युनायटेड नेशनच्या याच्यामुळे सर्व पूर्ण जगामध्ये थोडंसं एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं आहे. कारण ज्या परिस्थितीमध्ये गाझाची अवस्था झालेली आहे ही अत्यंत दयनीय आहे आणि लोक उपाशी मरत आहेत तिथे. म्हणजे तिथली ज्यावेळेस काही व्हिडिओज आम्ही पाहिले त्याच्यानंतर आम्हाला लक्षात येते की बापरे, किती भयानक परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. अशा याच्यासाठी सर्व जग आता पुढे आलेलं आहे. आज पुन्हा आपल्या देशात ज्या काही घटना होत आहेत आणि आपल्या याच्यातलं 2024चं इलेक्शन, खासदारकीचं इलेक्शन, यामध्ये ज्या पद्धतीने आम आदमी पार्टीची जी कोंडी करणं सुरू आहे, मोदी सरकारने पहिले अरविंद केजरीवालांना जेलमध्ये टाकलं, त्याच्यानंतर त्यांच्या ऑफिसमध्ये जाताना त्यांना बंदी घातली, त्यांच्या ऑफिसमध्ये छापे मारले. हा जो प्रकार सुरू आहे त्याच्यामुळे एखाद्या पार्टीला त्याच्यातून रेसच्या बाहेर काढणं अशा पद्धतीची ती घटना झालेली आहे. 1 तारखेला फार मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीला इथे एक सभा आहे लाल मैदान आपल्या तिथल्या मोठ्या ह्याच्यामध्ये आणि लाखोच्या संख्येत तिथे लोक जमणार अशी सर्वांना हे केलेली आहे. आणि इंडिया अलायन्सचे सर्व पार्टनर तिथे येणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा भाजप मोदी सरकारला मोठा धक्का बसण्याचं हे दिसतं आहे. जे काही थोडं उरलं होतं अरविंद केजरीवालांना त्यांना जेलमध्ये टाकून आता पुन्हा त्यांचे ऑफिसेस जर सील केले असतील तर त्यामुळे तिथली जनता अत्यंत भयानक चिडलेली आहे. सर्वांना माहिती आहे की लोकशाहीला जर कोणी हुकुमशाहीच्या याच्यामध्ये जर कन्वर्ट करणार तर लोक रस्त्यावर येतील. तसेही लोक रस्त्यावर आलेले आहेत सर्वच ठिकाणी. ज्या पद्धतीने लोकांचं पार्टिसिपेशन आहे आणि आज जे कॉन्स्टिट्यूशन आपला संविधानातले जे अधिकार आहेत, मताचे अधिकार, ते जसे फ्रीज होत आहेत, सीज करण्यात आलेले आहेत, त्याच्याबद्दल आक्रोश लोकांचा सर्व ठिकाणी आहे. अनेक बाबी आहेत त्याच्यावरती आम्ही 1-2-3 क्लिप्स तुम्हाला छोटे दाखवू. निश्चितच तुम्हाला त्याच्यावरनं त्या देशाची जी कल्पना येईल. बघूया हे 2-3 क्लिप्स. केजरीवाल को गिरफ्तार किया गया. अब उनकी पार्टी के दफ्तर को सील करने की खबर आई. नेता प्रचार नहीं कर सकता और पार्टी भी चुनाव नहीं लड़ सकती. पार्टी का दफ्तर सील करने का क्या तुक रहा होगा. 2 साल से इस मामले की जांच चल रही है. क्या अब भी पार्टी का दफ्तर सील किए जाने की जरूरत थी, खासकर तब जब चुनाव शुरू हो चुके हैं. चुनाव के समय में सभी दलों को पर्याप्त समय मिलता है, मिलना चाहिए अपनी अपनी बात जनता के बीच रखने के लिए. लेकिन अगर केंद्रीय एजेंसियां विरोधी दलों के दफ्तरों को सील करेंगी, विपक्ष के नेताओं को जेल में डालेंगी, तो फिर चुनाव का क्या मतलब रह जाएगा. यही वजह है कि दिल्ली में राजनीतिक पारा हाई हो चुका है. आम आदमी पार्टी के कार्यकर्ता अपने साहस का प्रदर्शन करने का कोई भी मौका नहीं छोड़ रहे और न पार्टी के विधायक और मंत्री. आज जब दिल्ली पुलिस ने आतिशी सिंह की गाड़ी रोकी तो कार में सवार दुर्गेश पाठक और सौरभ भारद्वाज
सड़क पर लेट गए। क्या समस्या है? कैसे रोक सकते हैं आप हमें अपने पार्टी ऑफिस जाने से? लोकसभा का चुनाव चल रहा है, पार्टी ऑफिस में हमारी कैंपेन की मीटिंग्स हैं। ये क्या चल रही है तानाशाही? पार्टी के 4 लोग अपने पार्टी ऑफिस जा रहे हैं, आप कैसे रोक सकते हैं हमें? बताइए। हाँ जी, जवाब दो भैया। लोकसभा के चुनाव की तैयारी चल रही है, कैसे रोक लेंगे आप हमें जाने से? ये क्या तमाशा बना के रखा हुआ है? पार्टी ऑफिस जाने से कैसे रोका जा सकता है? अरे जवाब तो दीजिए, ऐसे कैसे खड़े हो सकते हैं? करना चाहते हैं, ये चाहते हैं कि एक एक करके हमें डिटेन करके जेल में डाल दें और हम चुनाव ना लड़ पाए। इसलिए अभी हम यहाँ पे कोई लड़ाई झगड़ा नहीं करेंगे, लेकिन आज हम इलेक्शन कमीशन से टाइम मांगेंगे और इलेक्शन कमीशन जाके पार्टी ऑफिस को सील किया जा रहा है। आप सब इनकी फोटो ले लीजिए, इन सबके बैच की फोटो ले लीजिए, इन सबके नाम नोट कर लीजिए। हम सारे पुलिस वालों की जाके शिकायत करेंगे। मुझे अपने घर जाना है। नहीं यही बैठ जाते। ये तो गजब गुंडाई है। यहीं बैठ जाओ, सारे बैठ जाओ, बैठ जाओ, बैठ जाओ, बैठ जाओ, बैठ जाओ, बैठ जाओ, बैठ जाओ। अरे आपने रोका। अरे गोली मारो ना, गोली मारो, गोली मारो, गोली मारो। हम वहाँ से अपना प्रदर्शन मारो गोली, गोली मारो, मेरी गाड़ी देख गोली मारो, गोली मारो सर, घर जाना है। खत्म करो ना लोग। अरे अपोजिशन को खत्म करो, अपोजिशन को खत्म करो, गोली मार के। आम आदमी पार्टी लीडर को कोई बात नहीं किया जा रहा है। गोली मार के अपोजिशन को खत्म कर दो। ये हाल है, ये हाल है पार्टी के। पार्टी ऑफिस जाने से हमें रोका गया। पार्टी ऑफिस से निकलकर सौरभ भारद्वाज जी, दुर्गेश पाठक, आदिल अहमद खान और मैं मेरे घर जा रहे थे। प्रगति मैदान पे AB 17 पे मेरा घर है। हम यहाँ पे 12 खम्बा रोड के फ्लाईओवर से नीचे उतरे और इन पुलिस वालों ने मेरा चेहरा देख के गाड़ी रोकी। अब ये कह रहे हैं हमें अपने घर भी नहीं जाने देंगे। ये क्या तानाशाही चल रही है? आप हमें पार्टी ऑफिस नहीं जाने दोगे? आप तो आपने रोका हमें। रोका हमें, क्यों रोका? आपका बता के जाएंगे क्या सर? आपका क्यों बताए? क्यों पूछ रहे हैं आप? क्यों पूछ रहे हो आप? क्यों पूछ रहे हो आप? कहाँ जा रहे हैं? घर जा रहे हैं अपने। किस अधिकार से पूछा? आतंकवादी दिख रहे हैं हम लोग, आतंकवादी हैं, ये आतंकवादी हैं। क्या पूछा? चिल्लाइए मत, क्यों नहीं चिल्लाइए मत, क्यों नहीं चिल्लाइए? चिल्लाइए मत। ये प्रॉब्लम आराम से बात कर रहा हूँ। किसी को रोक लेगा इसे? आपने कॉल दी हुई है प्रदर्शन की, दिल्ली में 144 धारा लगी हुई है। 144 लगी हुई है। अभी कॉल दी हुई थी आपने क्या कॉल दी बताइए? कि आप शहीदी पार्क पे इकट्ठे होंगे। तो ये शहीदी पार्क है, ये शहीदी पार्क। भारतीय जनता पार्टी जिस राज्य में सबसे मजबूत स्थिति समझ रही थी, उत्तर प्रदेश, वहां पे कई सारे राह में रोड़े आके खड़े हो गए हैं। बीजेपी परेशान है कि उत्तर प्रदेश में ये जो सीन बन रहा है लगातार कई सीटों पर, उसे सोचा नहीं था। प्रधानमंत्री जी ने होली के ठीक पहले वाली रात को ये सीटों की घोषणा कर दी। मैंने मजाक में ट्वीट किया कि प्रधानमंत्री जी, होली वाली रात, एक रात पहले आपने इतनी लंबी लंबी घोषणाएं कर दी कि मैं इतना पुता हुआ था, हाथ देख ही रहूंगा, मेरे सब रंग में लगे हैं। इतने ज्यादा हम लोग होली खेल चुके थे पूरे ऑफिस के लोग कि हमने कहा इतनी बड़ी बड़ी ब्रेकिंग खबरें हैं और हम बात नहीं कर पा रहे हैं, पूरा कूद रहे हैं। तो होली की इससे एक रात पहले की जगह आप 1-2 दिन पहले कर देते तो हम लोग अच्छी चर्चा कर लेते। लेकिन वो आदत है सरप्राइज देने की। लोग जिससे कहें कि देखिए प्रधानमंत्री जी होली पे भी इतना काम करते हैं, बीजेपी होली पे भी इतना काम करती है, ये प्लानिंग करती है बीजेपी की, ये मैसेज दे के हम त्योहारों पे भी इतना काम करते हैं, हम संडे को भी इतना काम करते हैं। फिर गोदी मीडिया उसको दिखाता है कि देखिए हम जब छुट्टी मना रहे थे तब प्रधानमंत्री जी काम कर रहे थे। इस तरह की बातें करते। तो खैर वो लिस्ट आई सामने और उसमें बड़ा चर्चित नाम था वरुण गांधी का, वो नाम कट गया और मां को सुल्तानपुर से टिकट दे दिया गया। वरुण गांधी को टिकट मिलेगा नहीं मिलेगा इसकी चर्चा पहले भी चल रही थी, क्योंकि वरुण गांधी के जिस तरह के तेवर चल रहे थे, चाहे किसान आंदोलन की बात हो, बेरोजगारी की बात हो, वो लगातार सवाल कर रहे थे, सवाल उठाते थे वो।
कि ये तो गलत हो रहा है, ये पॉलिसी गलत है, पुरानी पेंशन बहाल होनी चाहिए। इस तरह के जो देश में सामने समस्याएं हैं, उनके लिए वो ज्वलंत मुद्दे उठाते रहते थे। कभी वो आर्टिकल लिखते थे, किताब लिखते थे, ट्वीट करते थे। लेकिन वो ये भूल गए कि ये अटल बिहारी वाजपेयी वाली भारतीय जनता पार्टी नहीं है, और ना कोई नेहरू जैसा कोई बड़े उदार दिल का कोई नेता है कि जो अटल बिहारी वाजपेयी नेहरू के खिलाफ बोलते थे और नेहरू ने आके उनकी पीठ थपथपाई कि तुम एक दिन देश के प्रधानमंत्री बनोगे, बहुत अच्छा बोलते हो। तो ये जो विपक्ष के लिए भी प्यार देने वाली बात थी, वो अब नहीं है। वो अटल जी की बीजेपी नहीं है। निंदक नीर राखिए आंगन कुटी छवाए, ये भाला भाव भी अब भारतीय जनता पार्टी के अंदर नहीं है। मोदी जी सिर्फ अकेले नेता हैं और बाकी सब उनके खामोश दर्शक हैं। जितने सांसद हैं, मोदी जी बोलते हैं, सारे सांसद दर्शकों की तरह सुनते हैं। अब इतनी बढ़िया अकलमंदी का काम किया कि बेटे का काट दिया, माँ को टिकट दे दिया। अब माँ 8-9 बार की सांसद। और ये मान लिया कि अब वही कहानी है ना कि अगर गाय को संभालना हो तो बछड़े को काबू में कर लो, या बछड़े को काबू में करना हो तो फिर माँ को संभालना शुरू कर दो। तो ये वाला फार्मूला है कि भाई बछड़ा बिकेगा कहाँ, माँ तो हमारे साथ है। लेकिन मुझे लगता है मनोवैज्ञानिक, जो अगर आप मेरी जगह हो या आप जितने दर्शक हो, हम सब अपने संतानों के प्रति बड़े जागरूक रहते हैं, बहुत प्यार करते हैं, अपने बच्चों को बहुत दुलार के साथ रखते हैं। तो मुझे नहीं लगता था कि भाई इतनी 8-9 बार की सांसद को ये स्वीकार होगा कि वो संसद में चली जाए, और बेटा इतना छोटा बेटा था, वो 3-4 महीने का था जब उसके पिता का देहांत हो गया, और इतने बड़े खानदान से गांधी परिवार की बहू थी। संजय गांधी का जलवा हुआ करता था। एक फोटो वायरल हुआ था कि संजय गांधी के जूते एनडी तिवारी मुख्यमंत्री थे उठा रहे थे। ये जलवा था, मतलब उनके संजय गांधी के फोन पे मुख्यमंत्री बदल दिया जा करते थे। तो मेनका गांधी के लिए सिर्फ एक सांसद बन के रह जाना कोई बहुत बड़ी बात नहीं है। नेहमीप्रमाणे आज आम्ही बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप घेतो आहे। आनंद हा सिद्धार्थाचा अत्यंत खात्रीचा आणि त्याचा चुलत भाऊ असतो। तो सातत्यानं बुद्धाला इतका तो अट्रॅक्ट झालेला असतो बुद्धाच्या ह्याच्यामध्ये, आणि एकदा तिथे मोठी एक स्पर्धा असते। स्पर्धा म्हणण्यापेक्षा देवदत्तसोबत आनंदची एक तलवारबाजीची एक हे असते, आणि त्या तलवारबाजीमध्ये आनंद जिंकतो। म्हणजे आनंद एक लढवय्य असतो, परंतु त्याला त्याच्यानंतर त्याचे दोनही भाऊ महायान आणि दुसरा भाऊ असतो, ते दोघंही सांगतात नाही आम्ही सिद्धार्थाच्या बुद्धालाच आम्ही शरण जाणार आहोत, आम्हाला याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही। आणि असं करून तिथे मोठं त्यांनी हे असते, भांडण होते। देवदत्त यांना सांगतो, पुन्हा चिथावतो की तुम्ही आता अशाच याच्याकडे जातात, तुम्ही काय राहत वगैरे वगैरे सर्व काही झालेलं असते त्याच्याबद्दलचा एक। परंतु जे बुद्धाचं आकर्षण सर्व लोकांना झालेलं असते, आणि आनंदचा सर्व पूर्ण सहवास बुद्धाला शेवटपर्यंत झालेला असतो, हे तुम्हाला सर्व याच्यातनं दिसेल। बघूया बुद्धा या सिरियलमधनं छोटीशी ही क्लिप प्लीज। आनंद खा खा खा, या शाबाश, उत्तम, या बहुत अच्छे आनंद, बहुत अच्छे। तू है मेरा शिष्य बनने योग्य। मैं तुझे तलवारबाजी का श्रेष्ठ योद्धा बनाऊंगा। ये लो मेरी ये तलवार आज से तुम्हारी हुई। युद्ध के क्षेत्र में ये विचार करके बैठोगे तो सर धड़ से अलग कर दिया जाएगा महानाम। सोच रहे हैं अपना शीशी दे दे। बहुत दिनों से सोच रहे, पर अब निश्चय कर लिया, राहुल और नंद की तरह हम दोनों भी भिक्षक बनेंगे। ओम भगवती भिक्षाम देहि। हम भूखे हैं, हमें भीख चाहिए। अरे मत आओ उस पाखंडी बुद्ध की बातों में। विष भरे तीर चला रहा है वो। अमृत है, आप नहीं समझेंगे ज्येष्ठ। मैं नहीं समझता,
अरे वो पाखंडी राजाओं को भी भिखारी बना रहा है। दुख दूर करने की बात करता है लेकिन केवल दुख ही दे रहा है। हर उस वस्तु से दूर कर रहा है जो आनंद और विलास दे। अरे वो तो पागल है लेकिन तुम तो समझदार हो। नहीं थे, पर अब समझदारी आ रही। माता पिता की आज्ञा लेकर हम बुद्ध की शरण में जाएंगे। आनंद, तुम चलोगे हमारे साथ? नहीं, आनंद कहीं नहीं जाएगा। वो मेरे साथ राजगृह जाएगा, वहां गणिकाओं से मिलेगा, भोग और विलास का आनंद भोगेगा। अरे मैं फिर कहता हूं, तुम भी चलो मेरे साथ। स्वयं अजात शत्रु ने मुझे अपने राज्याभिषेक में आमंत्रित किया है। पर वहां तो महाराज बिंबिसार थे, किंतु अब तख्ता पलट चुका है। बिंबिसार कारागृह में अंतिम सांस ले रहा है। अरे मैं फिर कहता हूं, चलो मेरे साथ राजगृह में। जहां पिता की हत्या पुत्र करे वहां मैं नहीं जाऊंगा। मैं बुद्ध की शरण में जा रहा हूं। और मैं भी आपके साथ चलूंगा। अनुज, तुम? मैं भी आपके साथ जाऊंगा। अरे समझने की कोशिश करो। ये यदि कुएं में गिरते हैं तो नहीं गिरने दो, लेकिन तुम मेरे साथ राजगृह चलो। ज्येष्ठ, आप नहीं समझ रहे, पर जिस दिन से बुद्ध के चरण कपिल वस्तु में पड़े हैं, मेरा रोम रोम उनकी ओर बह रहा है। मैं तो नंद के साथ उसी क्षण संग में जाना चाह रहा था, पर संकोच में माता पिता से कह ना सका। पर अब मैं अपने मन में सब कुछ स्पष्ट कर चुका हूं। मैं बुद्ध की शरण में ही जाऊंगा। नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन सौरभचा आजचा आढावा घेऊ. आज तसा पेपर आलेला नाही, कारण काल होळीच्या सणामुळे सर्वीकडे बंद होतं आणि त्याच्यामुळे आज पेपर आलेला नाही. काल निघालेला हा पेपर आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या बातम्या: चार्जिंगला लावलेल्या फोनचा भीषण स्फोट, 4 मुलांचा होरपळून मृत्यू, आईवडील गंभीर. लखनौची बातमी आहे की एक छोटासा मोबाईल सर्वांच्या घरी असतो, तो कसाही ॲटम बॉम्ब बनू शकतो किंवा त्याच्यामुळे कशी भीषण स्फोट होऊ शकतो याची कल्पना येणारा आजची बातमी आहे. त्यामुळे सर्व लोकांना आम्ही सांगू की कुठेही चार्जिंग असताना कोणत्याही फोनला कानाला लावू नका, त्याला दूर ठेवा. फोनची त्याची बटन बंद करा आणि नंतरच फोन रिसीव करा. परंतु अनेक लोकांना त्याची सवय नाही. ही सवय करण्याची आता गरज आहे. अशा पद्धतीचे हल्ले झाल्यामुळे माजी हवाई दल प्रमुख RKS भदौरियाचा भाजपमध्ये प्रवेश. अनेक लोक जे RSS ला बांधिलकी असणारे लोक पुन्हा आता BJPला येत आहेत. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी BJPचं काम केलं आणि आता मात्र ते त्याच्यात जॉईन होत आहेत. लोकसभेला मराठा समाज ताकद दाखवणार, मनोज जरांगे पाटील यांची जालन्यातनं घोषणा. बहुजन समाज पार्टीकडून 16 उमेदवाराची घोषणा. यादीमध्ये 7 मुस्लिम नावांचा समावेश. दुःखाची बाब एकच आहे की जरी तिने आता अकेले चलो रे म्हटलं आहे, तर BJPची इतकी भीती आहे तिला वाटते की मला ते जेलमध्ये टाकते. म्हणून एवढ्या लोकांची एवढी मोठी पार्टी तिने पूर्णपणे सरेंडर केलं. जे लोक BJP म्हणतील ती पूर्णच्या पूर्ण लिस्ट असल्याचं लोक बोलल्या जाते. ती पूर्णपणे सरेंडर झालं. जे काही थोडीफार कांशीरामने कमवलेलं जे होतं ती सर्वच्या सर्व मायावतीच्या इथून सर्व निघून जाईल. ज्यावेळेस सर्वच्या सर्व दलित बांधव हे मोठ्या संख्येने BJP आपल्या काँग्रेसला सपोर्ट करतील आणि अशा पद्धतीने मायावतीचं पूर्ण राजकारण हे संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. तिच्या भावांकडे अगणित संपत्ती आहे, तिच्याकडे मोठी संपत्ती आहे आणि त्या याच्यात तिला सातत्यानं भीतीच्या वातावरणामध्ये तिला ठेवतायत सरकार. अशा पद्धतीची बातमी आहे. अरविंद केजरीवाल यांना अटकेविरोधात इंडिया आघाडीतून एकजूट. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या नंतर इंडियाच्या सर्व घटकांनी इलेक्शन कमिशनला त्यांना सांगितलं की हे बरोबर नाही. इलेक्शनच्या याच्यामध्ये ज्या पद्धतीचं हे सुरू आहे, ईडीचा प्रकार सुरू आहे, तो थांबला पाहिजे. आज त्याच्या शेजारची बातमी: शाहू छत्रपती उदयराजेंना उमेदवारी. अहमदनगरमधून धनगर समाजालाही राजे होते. अशा पद्धतीची ती बातमी. अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या. विजय शिवतारे हे बारामतीची बातमी आहे. अजित पवारावरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केल्याचं दिसते आहे. बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता, ही एक अमरावतीची बातमी आहे. आज त्याच्याच खाली
चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. शिंदखेड राजा इथली ती बातमी आहे. 4 मुलं त्यांच्या बायकांनी अंत्यसंस्कार दिलेला आहे. काही ना हो, परंतु हळूहळू सामाजिक परिवर्तनाची एक दिशा आहे. तिला पाहून अनेक लोक करतील. स्मशानात पहिले स्त्रिया जात नव्हत्या, परंतु आता त्या धाडशेने स्मशानात जाऊन 4ही सुनांनी त्यांचा अंत्यसंस्कार केला. महत्त्वाची बातमी आहे. संविधान बचाव देश बचाव एक जाहिरात आहे. स्मृती दशरथरावजी पाटील बहुउद्देशीय विकास संस्था. दशरथजी पाटील त्यांच्याबद्दल तुम्हाला अनेक लेख आमच्या सातत्याने येत आहेत की बाबासाहेबांना ची जी चळवळ होती दशरथ पाटलांनी किती मोठ्या प्रमाणात विदर्भात त्यांनी ठेवलेली आहे आणि दशरथ पाटलामुळेच बाबासाहेब अत्यंत प्रभावी होते. आज बघूया 5/4वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचक्राला पुन्हा गतिमान करूया. भीमराव आंबेडकरनी हे 21-22 मार्च 2020ची एक मोठी त्यावेळेच्या एक संदर्भ आहे. त्याच्यामध्ये बार्टी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमानाने माणगाव परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्याचं इतिवृत्त जरी ती त्यावेळेची बातमी असेल, परंतु यावेळेस त्या बातमीचा पुन्हा हे करून पुनर्जीवित करण्याचा तो प्रयत्न आहे. बाबासाहेबांचं त्याच्यात उद्गार आहे. देवाच्या नाही तर शेतकऱ्यांच्या नावाचा एकमेव कीर्तन महोत्सव एक शिरसाळा इथली बातमी आहे. सुविधा वाढल्या, समाधान झाले. डॉक्टर हमीद दाभोळकर ह्यांची ती ही होती. शेतकऱ्यांच्या वरती त्यांनी केलेलं हे उद्गार. विदर्भात 6 दिवसात 1,84,000 एवढ्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत. विदर्भात शिक्षक नेते प्राध्यापक आठवले यांच्या स्मृतिदिनी वृक्षारोपण. संभाजीनगर औरंगाबादची बातमी आहे. आमचा पेपर संभाजीनगर औरंगाबादच्या बाबतीमध्ये तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये वाचला जातो. होळी व धुळीवंदन हे सण पर्यावरण युवक पद्धतीने पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करा. अनिची हे काय सर्व लोकांना अपील आहे. नालंदा नगर बुद्धविहार येथे फाल्गुन पौर्णिमा उत्सव साजरा. नागपूरची बातमी आहे. बहुजनावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात बहुजन न्याय यात्रा. अशोक धवळ यांचं एक भाष्य. समता सैनिक दलात संघटित आणि कार्यक्षम करण्याची गरज. डॉक्टर प्रदीप आगलावे एक वाराशिवनी मध्य प्रदेशमध्ये एक मोठ्या कार्यक्रमामध्ये समता सैनिक दलाच्या एका संमेलनात ते बोलत होते. संघाची शपथ संविधान बदलण्याचा डाव. प्रकाश आंबेडकर नवीन काय सर्वच रोजच यूट्यूबमध्ये हे होतं आहे, परंतु प्रकाश आंबेडकरनी ज्या पद्धतीने आपली वेगळी चूल पेटवण्याचा हे केलेला आहे, अल्टिमेटली त्याचा फायदा हा BJPलाच होईल. 2% की 4% जे काही नेहमी व्होटिंग असतं ते निश्चितच त्याचा परिणाम BJPचा फायदा करणारा दिसतो. आज इलेक्शन पर्व आणि EVM पर्व अशा याच्यावरती दोन्ही याच्यात कम्पॅरेटिव्हली आज आमचा अग्रलेख होता मंडेचा कालचा. तो आज आम्ही त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीचं लोकशाही आणि EVM कशा पद्धतीने त्यांनी लोकशाहीला सर्व हायजॅक केलेलं आहे अशा पद्धतीची ती बातमी आमचा अग्रलेख होता. लोकशाहीला ग्रहण लागलेलं आहे. भूषण गणवीर यांचं मोठं वाक्य. साम दान दंड भेद करून कुठल्या ना कुठल्या परिस्थितीला आपल्या देशाच्या संविधानाला कसं हायजॅक करता येईल अशा पद्धतीची ती बातमी अत्यंत विचारपूर्वक केलेली भूपेंद्र गणवीर यांची बातमी आहे. लेख आहे. संघ भाजपाच्या हिंदू राष्ट्राची नशा व दिशाहीन बहुजन समाज. सुनील जुमळे यांचा हा लेख अत्यंत मार्मिक आहे. आजच्या क्षणामध्ये सर्व लोकांना या सर्क्युलेट करा. जे लेख तुम्हाला आवडत असतील त्याचे तुम्ही कटिंग करा यूट्यूबमध्ये आणि सर्व लोकांना तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सर्क्युलेट करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूळ भूमिका. नागेश चौधरी यांचा लेख. आणि 1920 साली ज्यावेळेस त्यांची स्थापना 25 साली संघाची जी स्थापना झाली आणि गोळवलकरांची जी आयडिया होती आज ती कालबाध्य झालेली आयडिया पुन्हा BJP त्याला घेऊन डोक्यावरती नाचत आहे आणि त्याचे परिणाम किती भयानक होणार आहेत. काल काही याच्यात संघाच्या काही लोकांचे काही व्हिडिओ होते म्हणजे त्यांनी सांगितलेली माहिती गुप्त असणारी एक व्हिडिओ मी पाहिला
त्याच्यात त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने ते हायजॅक होतील. परंतु बाबासाहेबांनी एक तुम्हाला इशारा दिला होता की हिंदुत्ववाद जर जास्त झालं तर इथे भारताचे पुन्हा तुकडे होतील. साऊथ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट सर्वीकडे वेगवेगळ्या पद्धतीने ते सर्व होईल आणि भारताचे पुन्हा तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. ही चेतावणी पहिलेच बाबासाहेबांनी सर्वांना दिलेली आहे आणि पुन्हा तीच चूक RSSचे लोक, BJPचे लोक करत आहेत. जरी त्याच्यात हे नसलं तरी नॉर्थ वेस्ट सर्वच्या सर्व जे जसं राष्ट्र होतं इंग्रजाच्या काळातलं त्याच पद्धतीची भूमिका निर्माण होण्याची एक शक्यता बाबासाहेबांनी तेव्हाच वर्तवली होती. याच्यात सर्व लोकांनी लक्ष द्यायचं आहे. BJPने सुद्धा त्याच्यावरती आपलं विचार करण्याची एक वेळ आहे. भारतीय राजकारणातील महिलांचा सहभाग, डॉक्टर प्राध्यापक सुनंदा बोरकर जुलमे यांचा एक सुंदरसा लेख की आज राजकारणामध्ये ज्या प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग असायला पाहिजे ते मात्र फार कमी दिसतं आहे आणि त्याच्यावरती त्यांनी वेगवेगळे हे उतारे देऊन त्याने हा सुंदरसा लेख लिहिलेला आहे. दशरथ लक्ष्मण पाटील यांचे आंबेडकरी चळवळीत योगदान. तुम्हाला माहिती आहे की श्रीराम बनसोड यांनी मागचाही एक लेख लिहिला. यावेळेस दशरथ पाटलावरती पुन्हा एक लेख आहे आणि त्यांनी त्यांचं जे कार्य आहे ते खरंच मोठं आहे. तुमच्या सर्व विदर्भाला एक बाबासाहेबांना माहिती होतं हे सर्व की इथे इथे कोण कोण लोक मोठे आहेत. त्यांनी अभ्यास केला होता आणि बाबासाहेबांना फार लवकर कळायचं की कुठे आपण दीक्षा घेतली पाहिजे आणि नाही. सर्व लोकांना त्यांनी फिरवत ठेवलं आणि त्यांच्या मनात जे नागपूरला होतं, कारण त्यांचं सातत्यानं नागपूरला येणं जाणं सुरू होतं त्या पिरियडमध्ये, तर त्याच्यामुळे दीक्षांत समारंभ जो झाला त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या ज्या नावांची उल्लेख होतो त्याच्यात दशरथजी पाटीलचाही मोठा सिंहाचा वाटा असल्याचं आपण बोलल्या जाते. लोकशाही, निवडणुका आणि मतदार एक अनिरुद्ध कांबळे यांचा लेख आम्ही लिहिलेला आहे. आज अनेक गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. आज त्याच्याच खाली रिपब्लिकन मतदार आघाडी नागपूर लोकसभा लढविणार. लोकसभा एक दुर्वास चौधरींचा लेख, नागपूर लोकसभा सीट. अशा अनेक लोक आता येतील, लढणं सुरूच राहील, त्याच्यात काही विशेष नाही आहे. काही कोण आहेत काय आहेत अजून कोणाला काही माहिती नाही. आम्हाला जनतेला निवडणुका EVMवर का नको याच्यावरती एक सुंदरसा लेख अनंत केरबाजी भवरे यांचा. अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभच्या 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना पुनश्च मी विनंती करेल की आज जे कोणते लेख तुम्हाला जर आवडत असतील तर ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉट्सअपवरती, इंस्टाग्रामवरती ते तुम्ही क्लिप करा, त्यांना फॉरवर्ड करा, लोकांना सांगा, जाहिरात द्या. बहुजन सौरभचा म्हटलं उल्लेख त्याच्यामध्ये असू द्या, याच्यासाठी की हे इथे छापून आलेलं आहे असायला पाहिजे. निश्चितच हे व्हिडिओज तुम्ही लाईक करा, फॉरवर्ड करा आणि मोठ्या प्रमाणात जाहिराती द्या, जेणेकरून बहुजन सौरभला थोडा आर्थिक मदत होईल. छोट्या मोठ्या लग्नाच्या, वाढदिवसाच्या, स्मृतिदिनाच्या जरी या जाहिराती मिळाल्या संध्या राजूरकरला डायरेक्टली पाठवा. बहुजन सौरभच्या पेपरमध्ये आमचे सर्व अकाउंट नंबर आणि सर्व तुम्हाला दिलेले आहेत. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम.